तुमच्या चिंतेचं उत्तर आहे प्रार्थना. आणि ज्या काही तुमच्या समस्या आहेत, ज्या तुम्हाला सोडवता येत नाही, तुम्हाला असं वाटतं हे प्रश्न कधी सुटणारच नाही, त्यातून चिंता होते, त्यातून टेन्शन येतं, मानसिक समस्या पण होतात, कधी कधी आपल्या मनाची अवस्था बिघडते. त्यामध्ये पहिलं जर देवाचं वचन आपण ऐकलं नाही ना, आणि जग जे सांगत आहे ते जर आपण ऐकलं, तर त्यातून सुद्धा तुम्हाला चिंता, काळजी आणि नैराश्य येऊ शकतं. आणि येशू म्हणालेले की तुम्ही काय खाणार, काय पिणार याची चिंता करू नका. याचा अर्थ टेन्शन घेऊन डोक्याला हात मारून बसायचं नाही, की काळजी झाली तर एखादं औषध खा का गोळी खा, असं त्यांनी येशूंनी सांगितलेलं नाही. येशू म्हणालेले की चिंता हृदयामध्ये घर करून बसू देऊ नका, आणि कधी तुमच्या गरजांची चिंता करू नका. येशू ते म्हणतात की तुमच्या गरजा कशा भागणार याची चिंता करू नका. आणि आपल्या गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मेजर गरजा. खाण्यापेक्षा जास्त आयुष्याला काही ना काही आहे बेटा. जीवनाला फक्त खावंच लागतं एवढं नाही, बरंच काही लागतं. ज्या क्षणाला तुझ्यामध्ये भीती यायचा प्रयत्न करेल, त्या क्षणाला ती भीती काढून टाक. कारण की जर कुठल्या माणसाने ती भीती आपल्या आतमध्ये यायची परवानगी दिली, दडपणाचं आणि चिंतेचं दार आपोआप उघडतं. नेहमी लक्षात ठेव, भीती चिंतेचं दार उघडते, विश्वास चिंतेचं दार बंद करतो. असं देवाला मोठं केलं ना, त्रास छोटे होतात. तुम्ही त्रास मोठे करताय ना, बाचाबाची करून देव लहान व्हायला लागलाय. आमेन.